कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून अकोला जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यापासून किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या दारूच्या दुकानांवर निर्बंध घालण्यात आले होते। मात्र अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 6 मे रोजी हे निर्बंध उठवून दारू विक्रीला परवानगी दिली आहे। त्यामुळे तळेरामाचे गत 1.5 महिन्यापासून कोरडे झालेले घसे पुन्हा एकदा ओले झाले आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने शासन स्तरावर खबरदारीचे उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणावरील गर्दी कमी करण्यासाठी विविध निर्बंध घालण्यास सुरुवात केली होती। यामध्ये दारू विक्रीचे दुकाने देखील बंद करण्यात आली होती। तेव्हापासून दारू विक्री बंद होती। मात्र केंद्र शासनाने कोरोना बाधित रुग्णांची संख्या व लॉकडाऊनची अंमलबजावणीच्या आधारे देशातील रेड, ऑरेंज व ग्रीन झोनची घोषणा केली। त्यानुसार झोनची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्यामुळे यामध्ये तालुक्यात दुकाने उघडण्यास सुरुवात झाली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथील इतवारा या मुख्य चौकातील देशी दारूच्या दुकानाचे सील मंडळ अधिकारी सुनील डाबेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालकृष्ण नलवाडे, पटवारी दर्शन चव्हाण, दिलीप करवते, पोलीस शिपाई निलेश इंगळे यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले व सोशल डिस्टन्सिंगचं पालन करीत लाईनमध्ये लागून असणाऱ्या तळीरामांना दारू विक्री करण्यात आली। का बरं एवढी गर्दी आता एखादा म्हणजे आज उघडा झालं दुकान उघडलीत म्हणून लय दिवसाची खाण किती दिवस झाले आपण दारू नाही पिला? 2 महिने 2 महिन्यापासून दारू पिली नाही, त्यामुळे आता एखादा मला गर्दी झाली। आता किती क्वार्टर घेणार तू? किती क्वार्टर घेणार? आम्ही 4-5 क्वार्टर घेणार म्हणजे 2-4 दिवसाचं उद्या, कारण उद्या आणखी पुन्हा बंद एका दिवसातच खतम होते सर। एका दिवसातच खतम होते। पुन्हा आणखी उद्या पण परवा उघडणार, उद्याची सोय आजच करून घेणार का? थोडी कम ज्यादा। विशेष बाब अशी की एका महाभागाने तर दुकान सुरू झाले म्हणून चक्क ओट्यावर नारळ फोडले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।